सुंदर असं वॉटर स्टेशनचं मैदान संपन्न झालं, यात्रेचं पारंपरिक मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे मैब्या आणि सोबत पाला अर्जुन. नमस्ते पहिलो. नमस्ते. काय सांगाल, मोठं मैदान आणि आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली या जोडी. आज बैल 10 महिने आपला बसून होता. बकासूरवर जेव्हा पळशीला पळाला त्याच्यानंतर बैलाला पायाला दुखापत झाली. त्याच्यासाठी शुभम बाबाटे, आकाश शिंदे, विवेक पिसाळ, स्वप्नील सकोंडे, मामू आणि आमची अख्खी टीम यांनी सगळ्यांनी कष्ट घेऊन बैलाला आज ह्या स्टेजला आणण्यासाठी भरपूर कष्ट केले. त्यामुळं आज बैलानं त्या कष्टाचं फळ आम्हाला दिलेलं आहे. आज ही जोडी पळवण्याचा निर्णय कसा घेतला, म्हणजे अर्जुन सोबत बाहेर? आमच्या एकच डोक्यात होतं, केलं तर टॉपचं, नाही तर आपलं कधी हलक्यात नसतेच, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. त्यामुळं कुठली बी गोष्ट केली तर आपली टॉपचीच असते. मैदान कसं झालं संपूर्ण आज? मैदान उत्तम झालं आणि यात्रेचं मैदान आणि महाराष्ट्र केसरी मैदान पारंपरिक मैदान असल्यामुळं आमच्या डोक्यात एकच होतं की बैल काढला तर यात्रेच्या मैदानालाच बाहेर काढायचं, नाही तर आम्ही स्वतः मैदान रोज घेतो. आम्हाला तिथं पळवून गुलाल बैलाला मिळवणं काय अशक्य नव्हतं. पण आज दुनियेला दिसलं का नाही की बाबा बैल ओपनला पळतोय आणि बैलानं आज त्याच्या बाजू जाऊन त्यानं त्याची बाजू सांभाळली. त्यामुळे काय विषय नाही, त्यानं करून दाखवलं की बाबा हे 10 महिने एवढ्या सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याचं फळ त्यांनी दिलं. कशा पद्धतीने दिवस पाहिले, म्हणजे 10 महिने म्हणजे 10 महिने म्हणजे जसा माणूस वैतागलेला का नाही पावसाला, तसं आम्हाला त्याच्या म्हणजे लहान पोरगं कसं 10 महिन्यापासून आपण वर्षाचं होतोपर्यंत सांभाळतो, तसं बैलाचा सांभाळ केला गेला. आज आमचे बंधू आलेले नाहीत, अमोल शिंदे, त्यांनी बी लय कष्ट घेतले बैलासाठी. आमचे विवेक पिसाळ, ह्या दोघांनी, बळीराम आप्पा शेळके, हे स्वतः मालक आहेत त्याचे. अमोल शिंदे, बळीराम आप्पा शेळके, आकाश शिंदे, विवेक पिसाळ, ही 3-4 मालक आहेत. पण ह्यांनी असं कधी जाणवून दिलं नाही की बैल बाबा असं, म्हणजे माणूस काय म्हणतो आता पायाचं दुखणं झालंय, बैल पळवावं का नाही, काय नाही. पण ह्यांनी बैलाचं जिथल्या तिथं उपचार केल्यामुळं आज बैल 1 नंबरात पाहायला. आप्पा काय आनंद आहे आज, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले तुमच्या आज? नाही, आज 10 महिन्यांनी जीवासारखं जपलो होतं आम्ही त्याला. 10 महिने त्याचं त्यांनी सार्थक करून दाखवलं. ह्याच्यासारखा अभिमान आज तरी आम्हाला नाही त्याच्या एवढा. आज सकाळी ज्यावेळेस तुम्ही आलेला त्यावेळेस एक मनामध्ये इच्छा होती का की जोडीनं काहीतरी कमाल करावी, आणि आज ती केली जोडी? हो, जोडीने कमाल करावी ही तर मग इच्छा होतीच, आणि जोडी कमाल करावी ही पण इच्छा पूर्ण केली जोडीने. एक कॉन्फिडन्स पण होता तेव्हा, एक कॉन्फिडन्स पण होता. आज आमच्या 2 जोड्या पळाल्या, त्यातली एक राहिली. विवेक भाऊ तिने 1 नंबर केला. काय आनंद आहे आज? बोललं पाहिजे. भरपूर आहे, त्यासाठी कष्ट केलं त्यानं आज सार्थक करून दाखवले. वाघदेव महाराजांच्या आशीर्वादानं आज भागातला पहिला गोलाल, सीझनचा पहिला गोलाल त्यानं 1 नंबरचा मिळवून दिला. बरोबर. आणि ज्यावेळेस आता मैब्या ज्यावेळेस मैदानात नसायचं त्यावेळेस इतर बैल ज्यावेळेस गुलाल घ्यायचे त्यावेळेस वाटायचं का की मैब्यानं लवकर कमबॅक करावा आणि तो पण गुलालात दिसावा, असं मनामध्ये वाटायचं का तेव्हा? हा बैल गुलालात राहावा हे आमची सगळ्यात, आमचा बाकीचा एक बैल होता पहिलवानांचा भवानी म्हणून आपल्याकडे यायचा, महेश पाटील ताडाली भिवंडी. तो बैल जसा आमच्याकडे आला पहिलवानांच्या नियोजनात, तो बैल जवळ 5-6 मैदानं पळला. सगळ्या मैदानात बैल गुलालात होता, आम्ही गुलालात होतो. पण जो ह्या बैलाचा जो गुलाल आहे त्याची सर कोणाला नाही. 1 नंबर त्यानं आम्हाला गुलालात जरी ठेवलं तरी ह्या बैलाची सर आणि ह्या बैलाच्या गुलालाची सर कोणाला नाही. काय आनंद आहे आज 1 नंबर केल्यामुळं 1 नंबर वाटतंय. कमीत कमी एक नाही, एवढ्या दिवस आम्ही मैदान केले, 2 नंबर केले, 3 नंबर केले, पण 1 नंबर हा झाला नव्हता. आणि ओपनच्या मैदानला आदतला आम्ही आदतला वगैरे आम्ही 1 नंबर केलेले आहे, पण ओपनला 1 नंबर केल्यामुळे एक नाही एवढ्या दिवसातून आणि एवढ्या मोठ्या मैदानात सगळे नामांकित होते की आपला बाबा एक इतक्या दिवसाचा जो संघर्ष होता तेव्हा आम्हाला एक नाही एवढ्या सगळ्या ह्यांच्यातून 1 नंबरच्या बैलातून 1 नंबर करून दिल्यामुळे अभिमान वाटतो. पहिलवान आता बघा जवळपास एवढ्या दिवसाचा प्रतीक्षेचा काळ आणि महाराष्ट्रातलं परंपरेचं आणि वर्षातून एकदाच होणारं मैदान आहे हे, यात्रेचं मैदान आहे, महाराष्ट्राचा किताब. तुम्ही कुठेतरी केलेला संघर्ष घेतलेलं जे काही कष्ट आहे ते कुठेतरी फळालं, काय सांग, याचा आनंद किती आहे? संघर्ष अख्ख्या टीमने केलेला आहे. म्हणजे असं एका कोणी संघर्ष केला नाही की अक्षय घोरपडे म्हणाल की बाबा मी केला, आप्पा म्हणतेला आम्ही केला, पण संघर्ष सगळ्यांनी मिळून म्हणजे मूठ बांधून केलेली गोष्ट आहे, त्यामुळं त्याचं आपल्याला फळ मिळालेलं आहे. बरोबर. ज्यावेळेस फायनलला निकाल रेष बैलांनी 1 नंबर केला त्यावेळेस ज्यावेळेस पुकारलं गेलं प्रथम क्रमांक केलं त्याआधीच तुम्हाला समजलेलं, पण
ते संपूर्ण 10 महिन्याचा संघर्ष आठवला का त्यावेळेस एकदम? आम्हाला गटाला जेव्हा गाडी पळाली का नाही आणि बैल ज्या पद्धतीनं पळाला 10 महिन्यात न उठून, तेव्हाच आम्ही ठरवलेलं की आपला 1-2 नंबर आहे. त्याच्यात शिमीला बी गाडीनं 3 छकड्यानं शिमी काढला बरं. आणि फायनलला 1 छकड्यानं फायनल काढला. गटाला 6 छकडे, शिमीला 3 छकडे आणि फायनलला 1 छकडे. मग त्याच्यात आपल्याला कॉन्फिडन्स राहतोच ना की बाबा आपला बैल 100% आता स्टेजला आलेला आहे. मग त्या पद्धतीनं आपण त्या पुढच्या माणसाला बैल मागतो की बाबा ड्रायव्हर आम्हाला बैल द्या किंवा आप्पा आम्हाला बैल द्या. आपला बैल पळाला तर बैल मागावा माणसानं, नाहीतर ड्रायव्हरांनी दिलं नाही म्हणून त्यांना काहीतरी वाईट बोलायचं, आप्पांनी दिलं नाही म्हणून त्यांना काहीतरी वाईट बोलायचं. वाईट कोणाला न बोलता संयम महत्त्वाचा या खेळात. संयम आता गेली 10 महिने आम्ही थांबलो, वाट बघतोय. आमच्या दावणीला बैल येऊन गेली, पण ह्यो जो बैल आहे त्याचा विषयच नाही. म्हणजे आम्हाला ह्याच्याकडून जी अपेक्षा होती की बाबा आजपर्यंत आपण 1 नंबर केला आहे ना, आता ह्याला काढल्या काही ना काहीतरी घडलं पाहिजे. पण घडलं पाहिजे त्याच्या अपेक्षेच्या पलीकडे घडलेलं आहे. त्यानं 1 नंबर करून त्या गोष्टीचं सार्थक करून दिलं. 10 महिन्याचं त्यानं म्हणजे संघर्ष योद्धा म्हणू शकतो मी त्याला. पहिलवान आता कुठंतरी बघायला गेलं तरी महत्त्वाचा पार्ट येतो बैलगाडी मालकाबरोबर चालक आणि सुट्टी मेकर. त्यांच्याविषयी काय सांगा, कोण ड्रायव्हर होते? आमचे ड्रायव्हर आज गाडी आणली बबलू ड्रायव्हर वेचलेकरांनी. अर्जुनची गाडी आणि महिब्याची गाडी आणायला विलास पवारांनी बालाजी ड्रायव्हरांना सांगितलेलं, आप्पांनी बी त्यांना सांगितलेलं. पण शेवटी कसं आहे, आपण दिलेला शब्द असतो. म्हणजे आपला बैल बाबा एखाद्याने पळावला असेल तर आता ह्यांनी बी काही त्याला ठोकारला नाही की बाबा त्यांना बसवू नका, नाही तर मी म्हणजे सगळ्यांच्या मनानं त्यांनी मन मोठं करून म्हणजे आम्हाला गाडी पळवून दिली. आणि आज सकाळपासून कुठलीच किरकिर लागलेली नाही गाडीचं. त्यामुळं आमच्या मनाचा अपेक्षित घडलेलं आहे सगळं जे काय. अर्जुन पळाला, अर्जुन सोबत पळाला, काय सांगा अर्जुनच्या बद्दल काय सांगाल? अर्जुन आदत होता. आता आम्ही तर काय वर्षाला 24 मैदान भरवतो, काय विषय येत नाही. म्हणजे आपल्याला सर्वसामान्य बैलाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मैदान भरतो. आम्ही काय पैसे कमवायला मैदान भरवत नाही. माणसं अफवा उठवतात की बाबा हे पैसे कमवाय मैदानं भरवतात. जर पैसे कमवाय मैदानं भरवायची असती तर 500-600 गाड्या आल्या असत्या का प्रत्येक मैदानाला? ते काय माणसं वेळ येत का? वेळ ठरवतात माणसांना. आपण सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देतो. आणि अर्जुन असाच गेल्या वर्षी आमच्या इथं मैदान झालं कोरेगावला, तिथं उतरलेला. अर्जुन आणि लखन तिथं उतरली, तिथनं 1 नंबर केला. तेव्हापासून त्यानं संघर्ष त्याच्या त्या ह्यानं रोज राहतोयच फायनलला. आज आमच्या बैलावर पडला. आम्ही त्याचं मनापासून आभार मानतो की 1 नंबर करून आमच्या बैलाला जी अपेक्षा होती आम्हाला की बाबा आपण आदतला आणि दुसऱ्याला आम्ही 1 नंबर केलेलेच आहेत, पण आम्हाला जी अपेक्षा होती का नाही की बाबा ओपनला काढले 1 करावं, त्यानं करून दिलं. त्यामुळे त्या बैलाचे ड्रायव्हरांचे, बबलूचे, आमच्या बालाजी ड्रायव्हर सगळ्यांचे, किंवा आपले सागर आहे सुट्टी मेकर सागर, धनू असेल म्हणजे निखिल, सगळ्यांचे आपले मनपूर्वक आभार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलास भाऊंचा आभार. आमचा बैल त्यांना माहित नव्हता, बैल पळतोय किती काय किती. 8 महिने बैल बांधतो. 1 फोन आम्ही त्यांना केला, त्यांनी आमच्या एका फोनवर आम्हाला बैल दिला. त्याच्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार. आप्पा, आज महाराष्ट्र केसरी ढाल तुमच्या हातात आहे. काय आज क्षण काय आजचा? आजचा क्षण हां न सांगण्यासारखा आहे. बरं. की जो आनंद आहे, हां ज्याला म्हणतात ना की अचानक काहीतरी आपल्याला एकदम प्राप्त झालं, त्या पद्धतीने हे आजचं मैदान आणि नवीन वर्षाची सुरुवात. सुनील मोरे जी सांगतात का बहिणी हां आणि अर्जुननी जे आमच्या ग्रुपला जी करून दिली, त्याच्याबद्दल काय बोलण्यासारखे शब्दच राहिले नाही आता. सुनील मोरे सांगतात का नाही, नीतिमत्ता साप असली तर. त्याचं उदाहरण आज बैलांना 10 महिन्यात आम्हाला आजपर्यंत आम्ही दिलेलं आहे. कधी कुठल्याही मैदानात गेलो उगाच काहीतरी कुठल्या शुल्लक गोष्टीवरून वादिवाद वगैरे कधीच केले नाही. आणि इथून पुढे आमच्याकडनं होणार नाही. बरोबर. आणि कारण की आमची बैल पळतात, त्यात मायभ्या पळतोय, आमचा शंकर पळतोय, अजून एक आदत वासरू आहे आमच्याकडे, अशी परत भैरव आहे, परत भवानी आहे, अजून पहिल्यांकडे कुठला येतो माऊली आणलाय. माऊली आणलाय. भरपूर बैल आहे आमच्याकडे. पण आजचा जो आनंद आहे तो आनंद नाही. ओपनला आम्ही शंकरवर सुद्धा आहे ना 1 नंबर केलेला आहे ओपनला. तो 2024ला केला. त्यानंतर आम्हाला आहे ना सगळे 2 नंबर 3 नंबर 2 नंबर 3 नंबर. जे आजचं 2026 हे नवीन वर्षाची जी सुरुवात करून दिली, ही माई बहिणी आणि अर्जुनने आम्हाला करून दिली, त्याबद्दल त्यांचा मी शत आभारी. पहिलवान कुणाला समर्पित करायला आजचा विजय? मोठा विजय. आजचा विजय विवेक शेटला समर्पित करीन, अमोल शिंदेला करीन, शुभमला, चेतनला, गौरवला, जी टीम आहे स्वप्नील सकोंडे आंबवड्याचे, आपले ड्रायव्हर सोमा भीमा, बालाजी ड्रायव्हर आहेत, बबलू ड्रायव्हर वेचलेचे आहेत, आमची कोरेगावची टीम आहे,
सतीश काका बर्गे आहेत, आप्पा पैलवान आहेत, आमचे अक्षय बर्गे, राहुल बर्गे, सुशांत पवार, आकाश शिंदे, आमची मामू, अजून आमची जी सगळी टीम आहे की बाबा ज्यांनी ह्याच्यासाठी इथपर्यंत येण्यासाठी कष्ट घेतल्यात त्यांना आजचा बळीराम आप्पा आमचे म्हणजे मार्गदर्शक आणि गुरु आप्पा आहेत. त्यांना आमचा आप्पांच्या आणि विवेकला तो आमचा मैदानाचा आजचा गुलाल समर्पित आहे की आज त्यांनी इथपर्यंत या स्टोपर्यंत कष्ट घेतले. चालेल, धन्यवाद.